पापळ एक असे रेखाटनाचे जादूगार आहेत की शब्दांच्या शिवायही त्यांची चित्र बोलतात, नुसती बोलत नाहीत तर त्यांची चित्र ही कधी आपल्याला गुदगुल्याही करायला लागतात, तर कधी ती रेशीम चिमटेही काढतात. अजिबात कुठेही कटुता न येता समोरच्याला आरसा दाखवण्याचं काम अमित पापळांचं हे व्यंगचित्र करतात. या व्यंगचित्र प्रदर्शनासाठी अनेक लोक दरवर्षी वाट बघत राहतात आणि आम्हाला आनंद आहे की त्यांनी ज्या पद्धतीने एकूण सामाजिक आणि राजकीय वास्तवावर भाष्य केलं आहे. मला एक दालन परळी आणि बीडमध्ये जे काही सध्या चालू आहे त्याच्या संबंधाने व्यंगचित्राचं एक दालन दिसलं. खरं तर मी परळीची असल्यामुळे थोडंसं वाईटही वाटलं की माझ्या परळीचं चित्र असं आहे का, परंतु आहे ते आता मान्य करावं लागेल. आणि कुठलाही कलाकार आपल्याला जर आरसा दाखवत असेल तर तो अत्यंत सहिष्णू भावाने आणि सामंजस्याने आपण तो मान्य केला पाहिजे. सो मी अमित पापळ यांच्या सृजनशीलतेला आणि त्यांच्यातल्या कलाकाराला खूप खूप शुभेच्छा देते, अभिनंदन करते. आणि भविष्यात त्यांचं जे व्यंगचित्रांच्या संबंधाने जे नवीन कोरं पुस्तक येत आहे त्या पुस्तकाचीही आम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत आहोत. नाही, मला असं वाटतं की राज्य सरकार तर कमी पडतच आहे, कारण लोक ठरवून म्हणजे एखाद्याची हत्या केल्यावर हा हमने मार दिया, क्या करना है सो कर लो असं ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला त्यांचा उन्मत्तपणा आणि ते पोलिसांना काय समजतात या तर गोष्टी पुढे येतातच. पण प्रश्न असा निर्माण होतो की जिशान सिद्दकींना हे सगळं निवडणुकीच्या आधी का सुचलं नाही. मोहित कंबोज ज्या पक्षाच्या छत्रछायेखाली वाढत आहे त्याच पक्षासोबत गेलेल्या घटक पक्षाकडून जिशान सिद्दकी यांनी निवडणूक लढवली. मला वाटतं त्या काळातच म्हणजे निवडणूक, पद, सत्ता याही पेक्षा वडील आणि वडिलांशी असणारं आपुलकीचं नातं हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि तो हत्येचा काळ एवढा सगळा लोटल्यानंतर, कारण आपले वडील डायरी लिहितात, ही गोष्ट निश्चितचपणे जिशान सिद्दकींना आत्ता कळली असेल असं नाही, तर ती खूप आधीपासून माहीत असेल. मग निवडणुकीच्या आधी त्यांनी ती डायरी का बरं काढली नाही, ती डायरी ते आत्ता का काढतात. किंबहुना अनेक घटना जर आपण बघितल्या तर महायुतीतला सगळा बिघाड आपल्या समोर येतो. कारण एकीकडे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी तत्पर झालेले भाजपाचे आमदार सुरेश धस असतील, दुसरीकडे शिंदेचे आमदार दळवी सांगताहेत की मी तटकरेंचे असे काही व्हिडिओ बाहेर काढेल की तटकरेंना मी जगणं मुश्किल करेल. काय असे ते आक्षेपार्ह व्हिडिओ असतील, असा कोणता व्हिडिओ आहे की जो व्हिडिओ बाहेर निघाला तर सुनील तटकरेंचं जगणं मुश्किल होईल किंवा सुनील तटकरेंना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तर तिसरीकडे भाजपच्या छत्रछायेखाली असणाऱ्या मोहित कंबोजचं नाव जिशान सिद्दकी घेतात. एकूण महायुतीतले हे सगळे आमदार किंवा घटक पक्षातले जे सगळे हे लोक आहेत हे एकमेकांवरती जे कुरघोड्यांचं राजकारण करत आहेत, मग हे एकत्र कशासाठी आले. जर यांची वैचारिक दिलजमाई होत नसेल तर फक्त आणि फक्त ईडी सीबीआय पासून सुटण्यासाठी, वाचण्यासाठी म्हणून एकत्रित आलेत का, हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. मला वाटतं प्रश्न आणि उत्तर दोन्हीही तुम्हीच दिलेलं आहे की अनिल परबांचं नाव त्यांनी जबाबात घेतलेलं नाही, मात्र अनिल परबांना तिकडे काही काम करायचं होतं. मला वाटतं या दोन गोष्टींचा एकत्रित बादराने संबंध जोडायचं काहीच कारण नाही आहे. ज्या क्षणी म्हणजे एकतर बिश्नोई गँगने स्वतःहून हे मान्य केलं की यस हमने बाबा सिद्दकी को उडाया आहे, आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी धार्मिक अंगाने सुद्धा जायला सुरुवात झाली. खरं तर गेलेल्या व्यक्तीच्या पुन्हा जात आणि धर्मावरून राजकारण करू नये, तो गलिच्छपणा आहे. परंतु आत्ता ज्या पद्धतीने वातावरण तापवलं जातंय, मला आश्चर्य वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी
निवडणुकीच्या आधी का झाल्या नाहीत आणि त्या निवडणुकीच्या नंतर कशा काय होतात, काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण होतं, हे आकलनाच्या पलीकडचं आहे. किंबहुना पिता पुत्रांनी तरी म्हणजे आपले वडील गेलेत म्हटल्यावर आपल्या वडिलांच्या हत्येला कारणीभूत असणाऱ्या लोकांच्यासाठी त्यांना शिक्षाच व्हायला पाहिजे, ही गोष्ट तत्परतेने जिशान सिद्दीकींना आधी का सुचली नसेल आणि ते आत्ता का बरं त्यावर बोलत आहेत, हे सुद्धा गणित समजण्याच्या पलीकडचं आहे. अनेक गोष्टी, मी एकच उदाहरण नाही दिलं. जिशान सिद्दीकींचं आत्ता मोहित कंबोजचं नाव घेणं असेल, महेंद्र दळवींचं सुनील तटकरेंचे आक्षेपार्ह व्हिडिओ बाहेर काढतो म्हणणं असेल, सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही असणं असेल, या सगळ्या जर घटना बघितल्या तर महायुतीत सगळं कुरघोड्यांचं राजकारण स्पष्टपणे समोर दिसत आहे. ज्या पद्धतीने म्हणजे मला तरी जेवढं कळतंय राजकारण त्याच्यानुसार पालकमंत्री पदाला कधीही स्थगिती दिल्याचं मी ऐकलेलं नाही. ज्या पद्धतीने आत्ता पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे हे जर बघितलं तर निश्चितपणे देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून या सगळ्यांना सांभाळताना नाकी नऊ येत आहेत. किंबहुना शिंदेंना म्हणजे जसा एक सौती मत्सर असतो तसा सौती मत्सर जणू शिंदे गटात आणि दादा गटात चाललेला आहे का, असं सुद्धा वाटण्याला वाव आहे. नाही, पण समजा दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत असं जरी म्हटलं तरी काय फरक पडला. अहो, दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत असे आरोप करणारे देवेंद्रजी, ज्या नवाब मलिकांवर आरोप केले होते त्या मलिक साहेबांना आता त्यांनी स्वीकार केलंच का आहे की आता सगळेजण सत्तेत एकत्र आहेतच की. त्यामुळे विरोधी बाकावर असताना बोलण्याची भाषा आणि सत्तेत असण्याची भाषा या भाषेमध्ये प्रचंड फरक पडतोय. मला असं वाटतंय आता त्यांना काहीच त्यांच्याकडे शुचित्वाची कुठलीच गोष्ट राहिलेली नाही. स्पृश्य अस्पृश्य हा भेद त्यांचा गळून पडलेला आहे. त्यांच्यासाठी आता फक्त आणि फक्त सत्ता आणि सत्ता साधन एवढं एकच शुचित्वाचा मार्ग त्यांना दिसतो. त्यांना आता याच्याशी काही देणं घेणं नाही की कोण दाऊदच्या जवळचा, कोण दाऊदपासून लांबचा, कोण देशाचा दुश्मन आहे, कोण देशाचा जवळचा आहे. या गोष्टींवर बोलण्यामध्ये मला नाही वाटत की देवेंद्रजींना फार रस आहे. देवेंद्रजींना आत्ता जर मी चुकत नसेल तर आणि जे चित्र दिसतंय त्याच्यानुसार देवेंद्रजींच्या आता 2-3 टर्म मुख्यमंत्री पदाच्या भोगून झालेल्या आहेत. उद्या भविष्यात देवेंद्रजींनी नरेंद्र मोदींना शह दिला आणि पंतप्रधान पदाचे दावेदार ते व्हायला लागले तर फार आश्चर्य वाटायला नको. कारण ज्या पद्धतीचं राजकारण दिसतंय हे मी फार जबाबदारीनं बोलतेय. राज्यातलं सरकार अस्थिर होईल की नाही मला माहीत नाही, पण केंद्रातलं सरकार अस्थिर होण्याची चिन्ह प्रचंड दिसत आहेत. अमित शाह यांची एक वेगळी लाईन आणि नरेंद्र मोदी यांची एक वेगळी लाईन असा क्लिअर कट फ्रिक्शन दिसत आहे. या फ्रिक्शनमध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून निश्चितपणे देवेंद्रजी भविष्यात अमित शहाच काय नरेंद्र मोदींना सुद्धा आव्हान देऊ शकतात. कदाचित हेच कारण आहे म्हणून कदाचित आपल्याला मी आत्ता हे फार बोलतीये त्यामुळे आपल्याला असं वाटेल की हे होऊ शकतं का, पण मी आपल्याला बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगायचा हे प्रयत्न करते की बिहारच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चिराग पासवानला पुढे आणण्याची कल्पना अमित शहा यांच्या डोक्यात आहे आणि अमित शहा यांनी जर ती कल्पना पुढे आणली तर निश्चितपणे नितीश कुमार केंद्रातला पाठिंबा काढून घेणार आणि नितीश कुमारांनी केंद्रातला पाठिंबा काढून घ्यावा ही तो अमित शहांची इच्छा. कारण आता केंद्रातलं सरकार हे अमित शाह यांना स्वतःला अस्थिर करायचं आहे हे कृपया आपण समजून घ्या. त्यामुळे मला या सगळ्या ह्याच्यात काहीच वाटत नाही आणि देवेंद्रजी त्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे शिक्यावर लोणी आहे आणि त्या लोण्याकडे लक्ष लावून राहिलेला एक जाऊ द्या तर त्या सगळ्यांमध्ये ते जास्त बिझी आहेत. त्यांना इकडे राज्यात काय चाललंय, राज्यातला माणूस जगतोय की मरतोय, इव्हन पालकमंत्र्यांना पण काहीच वाटत नाही. नरहरी झिरवळ जेव्हा म्हणतात ना की मला एका गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री केलंय, काय बिघडलं, गरीब जिल्हा प्रगतीपथावर आणून दाखवा, आव्हान आहे तुमच्यासाठी, सुवर्ण संधी आहे, घ्या ती सुवर्ण संधी. पण तुम्ही गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री गरीब माणसाला केलं याचा अर्थ तुम्हाला मालदार जिल्हा पाहिजे माल कमावण्यासाठी, तुम्हाला गरीब जिल्हा विकास करण्यासाठी नको आहे. ही सगळी माणसं यांना जनतेशी काही पडलेलं नाही.
मी पुन्हा एकदा ऐका ना, मी TV9 आणि सगळ्याच म्हणजे अगदी इथे Zee24 लोकशाही सगळे साव ABP सगळे आहेत, सगळ्या चॅनलच्या समोर अत्यंत जबाबदारीने हे सांगते आणि हे मी कुठल्याही पक्षाची पदाधिकारी या भावनेतून सांगण्यापेक्षा मला जे काही राजकारण दिसतंय त्याची विश्लेषक अभ्यासक म्हणून सांगते की होय केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न अमित शहाकडूनच येणाऱ्या काळात होणार आहे। कारण नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही जी आहे ती अमित शहांना सुद्धा मानवणारी नाही। अमित शहा गरज नसताना इथे येऊन महाराष्ट्रात येऊन जी वक्तव्य करतात, खरं तर अमित शहा यांनी नरेंद्र मोदी काय काम करणार आहेत यावरती बोलणं जास्त अपेक्षित होतं, परंतु त्यांचा ज्या पद्धतीचा वावर सध्या महाराष्ट्र कुंभमेळा किंवा सर्वत्र दिसतोय, त्यांचा ज्या पद्धतीचा वावर बिहार चिराग पासवान याला पुढे आणण्यासाठी दिसतोय, गरज नसताना नितीश कुमारांना दुखावण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत, हे सगळं बघता हे म्हणण्याला प्रचंड स्कोप आहे की होय केंद्रातलं सरकार अमित शहा यांनाच अस्थिर करायचं आहे आणि भविष्यात मोदींना बाजूला करून शहांनी प्रयत्न केले तर वावगं वाटायला नको, परंतु दोघाचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं म्हणत शहा आणि मोदींच्या भांडणात ही पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्याला मिळेल का यासाठी सुद्धा देवेंद्रजी बकध्यान करत आहेत। अहो मी तेच सांगायचा प्रयत्न करते साहेब की हे सरकार स्वतःला मोदीजींना खाली उतरवणे ही अमित शहा यांची महत्वाकांक्षा आहे आणि हे सगळं क्षेत्र काही परमार्थाचं नाही, हे राजकारणाचं क्षेत्र आहे। काय म्हणताय? नाही, आमच्यासाठी चांगलं आहे की नाही ते आम्ही तेव्हा ठरवू ना। याचा अर्थ आम्ही काही भाजपची मदत घेणार आहोत का किंवा भाजपला लगेचच इंडिया अलायन्समध्ये भाजप असणार आहे का, ह्या असल्या काही कपोलकल्पित आणि इतक्या बालिश आणि शेखचिल्ली टाईप काही बाता मी मारणार नाही। पण हे नक्की मी सांगते आपल्याला की मोदींना अस्थिर करण्यासाठी अत्यंत डेस्परेटली अमित शहा प्रयत्न करतायत। जेवढी मला दिल्ली आणि दिल्लीतल्या पत्रकारांशी बोलताना ज्या काही गोष्टी लक्षात येतात किंवा दिल्लीतल्या अनेक ज्या चर्चा कानावर येतात त्यानुसार हे पक्क आहे की अमित शहांना मोदींना खाली ओढायचे आहे। नाही, आत्ता या क्षणाला एवढं नक्की सांगतोय की मोदींना अस्थिर करण्यासाठी अमित शहा पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि कदाचित त्यांचे प्रयत्न बिहार इलेक्शनपर्यंत फलद्रूप होत झाले तर नवल वाटायला नको। राहिला प्रश्न इंडिया अलायन्सचं काय होणार आहे, तर मला वाटते विनाकारण मनाचे मांडे आम्ही आत्ता त्याच्यावरती काही बोलणं योग्य असणार नाही। पण निश्चितपणे वरचं जर एकूण जर बघितलं आणि मोदीजींची जर देहबोली बघितली तर ती कमालीची आत्मविश्वास हरवलेली देहबोली आहे आणि मोदींना इव्हन जागतिक राजकारणामध्ये सुद्धा अमेरिकेकडून निमंत्रण न येणे हे सुद्धा एक द्योतक असतं की हे काय पद्धतीचं चेकमेटचं राजकारण चालू आहे। मी जर तरचं नाही, मी हे फार अगदी सायंटिफिक त्याचं चिकित्सा करून सांगते। बर नाही, त्यांनी उद्धव एक सेकंड लेट मी करेक्ट यू त्यांनी उद्धव साहेबांवरती अजिबात टीका केली नाही। त्यांच्याशी मी आत्ता इकडे येताना गाडीतही बोलत होते की राजोलताई तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही माझ्याशी एकदा बोलायला पाहिजे। त्यांचा आणि स्थानिक आमदारांचा काहीतरी प्रॉब्लेम होता, हरून खान यांचा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्या प्रॉब्लेममधून म्हणजे त्या अक्षरशः फार भावूक झाल्या होत्या आत्ताही की ताई मला असं वाटत नव्हतं की मी कधी असा गद्दारीचा डाग लावून घेईन। तर मीच म्हटलं अहो राहू दे, आता बोलू नका, वयस्कर आहात तुम्ही, तुम्हाला त्रास होऊ नये। परंतु काय असतं माहितीये का की जी लोक इकडे जातात तिकडे जातात हा सगळा फ्लोटिंग मॉब असतो आणि हा फ्लोटिंग मॉब प्रत्येक पक्षात असतो की जिकडे सत्ता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे किंवा जिकडे निवडून येण्याची शक्यता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे। नगरसेवक गेले याचं काय असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याचं लगेच जोडून उत्तर दिलं पाहिजे। नगरसेवकांचे प्रॉब्लेम असे आहेत की निधीच मिळत नाही,
विरोधी पक्षाचा जर नगरसेवक असेल तर त्याला निधीच मिळत नाही, मग त्या नगरसेवकाने सर्व्हाइव्ह कसं करायचं, त्याच्या वॉर्डात काम कसं करायचं. शेवटी प्रत्येकाला पॉलिटिकल सर्व्हाइव्ह व्हायचंय. सगळेच काही संजय राऊत सुषमा अंधारे नसतात की चला सडापट्टी आमचं काय होईल ते होईल, पण आम्ही पक्षासाठी काम करणार आहोत. सो मला असं वाटतंय की ज्याची त्याची राजकीय महत्वाकांक्षा आहे, त्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी जर ते गेले असतील तर कालपर्यंत आमच्यासोबत होते आणि तेव्हा फार चांगले होते आणि आमच्यापासून गेले म्हणजे आता लगेचच ते वाईट झाले असं सुद्धा आम्ही काही समजायचं कारण. कालच्या बैठकीमध्ये कुणीही नाराजी व्यक्त केली नाही. आपल्याला अत्यंत चुकीची माहिती आहे. आपले सगळे कॅमेरे बाहेर होते आणि उलट आपण एक बातमी सुद्धा चुकीची लावायचा प्रयत्न केला आणि मी आपल्यापैकी अनेकांशी बोलायचा प्रयत्न केला. बातमी लावताना कोणीतरी सांगितलं की सुषमाताईंना मुकाटेंची खुर्ची काढून दिली, मात्र मुकाटे साहेब हे ऑलरेडी वेगळ्याच ठिकाणी बसले होते, मी वेगळ्याच ठिकाणी बसले होते. माझा आणि त्यांच्या बसलेल्या स्थानाचा अर्थार्थी काहीच संबंध नव्हता. तरीही आपण सगळ्यांनी दिव्य दृष्टीने कसे जाणले कुणास ठाऊक आणि बातम्या लावल्या. मीटिंगच्या तयारीने आले होते, 3च मिनिटात बाहेर पडून ते निघून पण गेले. असं काय घडलं की 3 मिनिटात त्यांना परत जावं लागलं? नाही, ते त्यांना तुम्ही विचारलेलं जास्त चांगलं राहील की ते काय घडलं किंवा त्यांच्या शेजारी कोणी बसलं का म्हणून त्यांना वाईट वाटलं का, त्याचं उत्तर ते जास्त चांगलं देऊ शकतील. आणि कालच्या मीटिंगमध्ये जी नाराजी व्यक्त केली ती इंदापूर बारामतीच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली, हे मी आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि दौंड आणि पुरंदरच्या पण लोकांनी नाराजी व्यक्त केली, पण ती नाराजी सुप्रियाताईंबद्दलची नाराजी होती. त्यांचं असं म्हणणं होतं की इलेक्शन कालखंडामध्ये आम्ही सुप्रियाताईंसाठी छातीचा कोट करून काम केलेलं आहे, मात्र आम्हाला वाईट याचं वाटतं की सुप्रियाताईंनी आम्हाला आत्ता जशी ॲप्रिशिएट करायला पाहिजे किंवा आम्हाला ज्या पद्धतीने त्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे तसा तो प्रतिसाद आम्हाला मिळत नाही साहेब. त्यामुळे आम्ही थोडेसे नाही म्हटलं तरी हर्ट झालेलो आहोत. ही भूमिका त्यांनी राऊत साहेबांकडे मांडली. राऊत साहेबांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी त्यांना पार्लमेंटमध्ये भेटेल त्यावेळेला मी त्यांना हे सगळं सांगेन आणि त्यांना सांगेन मी, आणि गरज पडल्यास इंदापूर दौंड बारामतीचे सगळे शिवसैनिक, खासदार सुप्रियाताई आणि राऊत साहेब या सगळ्यांची एकत्रित बैठक सुद्धा लावली जाईल. यावर चर्चा झाली, ती नाराजी त्या संदर्भात. नाही, मला आपण नाराजीची चर्चा भलत्याच ठिकाणी वळवत होतात म्हणून मी आपल्याला सांगितलं की काय घडलं नेमकं. पुणे शहराच्या तब्बल 7 पदाधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून आपण कसे शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख पदाच्या योग्यतेचे आहोत या संदर्भात संपूर्ण बैठकीत आपलं म्हणणं मांडलेलं आहे. आणि त्या प्रत्येकाचं एका व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतलं. नुसतं शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख पदाचे इच्छुकच नाही तर महिला आघाडीच्या ज्या पदाधिकारी होत्या त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. इव्हन GBSचे काही रुग्ण सापडत आहेत त्या संदर्भाने युवा सेनेच्या काही कल्पना आहेत, युवा सेनेने आपली भूमिका मांडली, त्यावरही आम्ही आमची भूमिका केली. आणि आंदोलनं करताना पुण्यातली आंदोलनं, राज्य पातळीची आंदोलनं कोणती आणि महापालिकेच्या प्रश्नांची आंदोलनं कोणती याच्या बायफर्केशनवर सुद्धा चर्चा झाली. त्यामुळे आपण अगदीच अंदाजे जे काही बाण मारताय त्याला काही अर्थ नाही. मला असं वाटतं की ज्याला जेवढ्या कार्यक्रमाचा निरोप मिळालेला असतो त्याच्यानुसार ते येतात. आता समजा ST भाडेवाढचं आंदोलन आहे, ST भाडेवाढचं आंदोलन हे इथले सगळे आमचे जे स्थानिकचे पदाधिकारी आहेत ते आंदोलन घेतात, त्याच्यावर बोलायचं आहे तर त्यावेळेला स्पोकपर्सन म्हणून मी बोलेल. त्यावर ज्या वेळेला एक स्टेटची भूमिका मांडायची आहे त्यावेळेला ती किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडायची तेव्हा राऊत साहेब बोलतील. सुप्रियाताईंवरची नाराजी म्हणजे काय लगेचच हातात ढाली तलवारी घेऊन नाही, त्याची पुन्हा वेगळी अजून अंडरलाईन करून पुन्हा सगळ्यात मोठी ब्रेकिंग असं काही करण्याचं काही कारण नाही. सुप्रियाताईंवरची नाराजी म्हणजे अतिशय हक्काची माणसं, आपल्याच माणसावर माणसं रागावतात. सुप्रियाताई आमच्या आहेत, हक्काच्या आहेत आणि त्यामुळे आमच्या ताईंसाठी जर आम्ही कष्ट घेतलेले असतील तर आमच्या ताईंनी आमचं सुद्धा म्हणणं ऐकलं पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे.
बस तीच भूमिका त्यांनी मांडली आणि राऊत साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळात सुप्रियाताईंची, राऊत साहेबांची आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक होईल. इतकंच. बावनकुळेंचा प्रॉब्लेम असा आहे की ते बिचारे, खरंच मला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आणि खूप सहानुभूती आहे. एक ओबीसी नेता धडपडतो असं सुद्धा मला सातत्याने वाटतं. पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते अत्यंत चुकीच्या माणसासाठी स्तुतीपाठकाचं काम करत आहेत. कारण देवेंद्रजींच्यासाठी कितीही त्यांनी स्तुतीपाठक म्हणून काम केलं तरी सुद्धा ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा साईडलाईन झाले किंवा सुधीर मुनगंटीवारला साईडलाईन झाले, तावडे साईडलाईन झाले, अगदी त्याच पद्धतीने देवेंद्रजी बावनकुळेंना सुद्धा वापरून फेकून देणार आहेत. त्यामुळे बावनकुळेजी असलेले संबंध दुखावू नका, भानावर या. अशा स्तुतीपाठकगिरीने काहीही तुम्हाला मिळणार नाहीये.